छगन भुजबळ सध्या विधिमंडळ परिसरात बोलतायत, आपण थेट जाऊया। जिनको शामिल नहीं किया गया मंत्रिमंडल में, अभी तो वो तो जो है जो पार्टी के हमारे जो नेता है उनका निर्णय होता है, तो उसके बारे में क्या कहें। पण सर, वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे, एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर। सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे, त्याचं बक्षीस मिळालं ना। सिनियर नेता तुम्ही आहे म्हणून तुझे बोलशील तेच मी बोलणार का बाबा। तुम्ही जे बोलणार तेच मी माझं तोडणार। मला जे काय बोलायचं बोलत चला। पक्षामध्ये सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊस, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समर्थक गोळा होत आहेत। पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे? सिनियर नेते काही बोलण्यात आलं का तुम्हाला? किती महत्वाचं की पक्षामध्ये एकतर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो। काल संध्याकाळपासून बोलणं झालंय का? कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं। छगन भुजबळ काही संपला नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न। पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे तुमचे फोटो दिसतात आहेत। चांगली गोष्ट आहे। पुढे भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर। परिसरातनं नागपुरातनं छगन भुजबळ आता बोलत होते आणि अत्यंत तीव्र शब्दामध्ये त्यांनी आपली नाराजी अगदी उघड उघड व्यक्त केलेली आहे। मंत्रिपद आली आणि गेली तरी पण छगन भुजबळ संपलेले नाही आहेत असं ते म्हणाले। मी सामान्य कार्यकर्ता आहे असंही म्हणाले। क्या चाहते हैं आप? क्या आपको मंत्रिपद जिस तरह से क्या नाराज हूँ आप क्या चाहूँगा मैं। आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए उनकी तरफ से कुछ आश्वासन दिया गया आपको? कुछ दूसरी जगह पर आपको? या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ यांनी मी नाराज आहे असं स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे। बाकी के आगे जो है चर्चा आगे का क्या कदम होगा सर? मुझे पता नहीं है। मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूंगा। क्या जो हमारे जो मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूंगा। मेरे जो समता परिषद की जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा। देखेंगे क्या आप शरद पवार जी के पास वापस जाएंगे जिस तरह से सर्वोच्च नेत्याला स्थान दिलेलं नाहीये? आता ते हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी आहे का? तो प्रश्न त्यांना विचारा। क्या शरद पवार के पास वापस जाएंगे? पीटीआई सर, अरे भाई, शरद पवार साहब के पास तो 12 दिसंबर को जाकर आया ना मैं। 12 दिसंबर को गया था। नहीं, लेकिन मंत्रिपद नहीं मिलने के बाद क्या आप ये भूमिका ले सकते हैं वापस शरद पवार जी के पास जाने की? शरद पवार गुट के सभी विधायक नेता बोल रहे हैं कि ओबीसी के लिए इतना बड़ा संघर्ष किया भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई, ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्रिपद नहीं मिल रहा। मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को जो है बहुत बड़े पैमाना पर ये सफलता मिली, कामयाबी मिली। ये भी है, लाडली बहन भी है और ओबीसी का जो है सपोर्ट दोनों है। तो मैं उन सबका आभारी हूँ। कई सारे दागी नेता थे, उनको मंत्रिमंडल में लिया गया, बावजूद इसके आप इतने सीनियर है, आपको क्यों नहीं लिया? अब मुझे क्यों नहीं लिया गया वो उनको पूछो ना।
धनंजय मुंडे का नाम कटने वाला था, लेकिन वो तो दिख रहे हैं। मुझे नहीं पता। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, मी नाराज आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी। मंत्रिपदाची शपथ काल होताच अनेक बाजूने मंत्र्यांचे नाराजीचे सूर येत होते आणि त्यामध्ये खास करून छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे पाटील अशा पद्धतीच्या नेत्यांना सुद्धा डावलल्याचं कुठेतरी स्पष्टपणे दिसत होतं आणि यावरतीच आपल्या मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये भाष्य करताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्यांना डावललंय असं आम्हाला सांगण्यात आलंय असं भुजबळांनी म्हटलं आणि तसंच मी नाराज आहे असं स्पष्टपणे ते म्हणाले। वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील, कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला। भुजबळ साहेब नाशिकला जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे, एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? सर जरंगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। तुझे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? नाही मला तुम्ही जे बोलणार तेच मी माझं तोडणार। मला जे काय बोलायचं बोलत चला। पक्षामध्ये सर नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊस, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक तुमचे समर्थक लोक गोळा होत आहेत। नेता मंत्रिमंडळामध्ये ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढणारा नेता या मंत्रिमंडळामध्ये असेल, परंतु दुर्दैवानं या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब नाही। हे मंत्रिमंडळाचं दुर्दैव आहे की ओबीसीचं दुर्दैव आहे? तुम्ही चळवळीमध्ये एकत्र राहिले आहे। मी त्यांचा आभारी आहे। चांगले शब्द वापरले मी त्यांचा। चला जाऊ द्या अक्षय। एक सगळं एक कुणी दृश्य पाहतोय आपण विधानसभा परिसरातली, नागपुरातली। इथे आता थोड्याच वेळापूर्वी भुजबळ बोलत होते पत्रकारांशी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं, पण त्याचंच फळ मला कुठेतरी मंत्रिपद न देऊन देण्यात आलंय। अजित पवारांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा केली नाही, कारण तशी करायची गरजच वाचली नाही, अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी टिप्पणी केलेली आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, अशा पद्धतीचे काही उद्विग्न उच्चारच त्यांनी काढले। मंत्रिपद आली आणि गेली, पण छगन भुजबळ संपला नाही असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तर आताच्या क्षणाची एक महत्त्वाची ही अपडेट आहे विधान भवन परिसरातनं। छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या केवळ चर्चा होत्या, पण या चर्चेला स्वतः छगन भुजबळ यांनीच स्पष्टपणे पुष्टी दिलेली आहे। मी नाराज आहे असं स्पष्टपणे त्यांनी सर्वांना, पत्रकारांना सांगितलेलं आहे। त्यामागची कारणं सुद्धा त्यांनी म्हटलेली आहेत की माझ्या मतदारसंघातील लोकांशी याबद्दल चर्चा करणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असंही म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातले ओबीसींचे अतिशय मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ आणि ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं, परंतु त्याची परतफेड कुठेतरी आपल्याला मंत्रिपद देऊन केल्यामुळे आपण त्याबद्दल नाराजी व्यक्त करतोय, हेही त्यांनी स्पष्ट केलं। या सगळ्याच्या बाबतीत अजित पवारांशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही असंही ते म्हणालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।